यंदा श्रावण महिन्याचा दुसरा दिवस म्हणजे श्रावण शुक्रवार. आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी प्रत्येक आईने श्रावणात येणारे शुक्रवारी ही जीवती पूजा करायची असते. या पूजेसाठी छापलेले चित्र बाजारात मिळतात, ते तुम्हाला आणायचे आहे आणि तुमच्या भिंतीवर ते चिकटवून तुम्हाला पूजा करायची आहे, किंवा तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर अशी मांडणी करून तुम्हाला ही पूजा करायची. याच्यासाठी आता तुम्हाला साहित्य थोडक्यात सांगते. असे पेपर मिळतं, ते तुम्ही आणून एका पुष्ठ्यावरती चिटकून घ्यायचे आहे. कापसाची वस्त्रमाळ करायची आहे, आघाडा, दुर्वा आणि फुलांची एक माळ करायची आहे. त्याचसोबत तुम्हाला हा खास नैवेद्य म्हणजे फुटाणे आणि दूध साखर याचाच नैवेद्य या दिवशी दाखवला जातो. आणि जीवती मातेसाठी आपल्याला ओटीचे साहित्य घ्यायचे, फुले, धूप, परत नैवेद्य तुम्ही काय बनवणार असाल ते दुसरं गोड नैवेद्य असेल ते घ्या, अक्षता, घंटी, गंध, हळदी, कुंकू, कलश स्थापना करायची असेल तर त्याच्यासाठी कलश आणि आंब्याचे पाने हे सर्व साहित्य तुम्हाला उजव्या हाताला घेऊन पूजेला सुरुवात करायची आहे. देवघरापुढे तुम्ही छान देवपूजा करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही जीवती मातेची पूजा करायची आहे. प्रत्येक शुक्रवारी ही पूजा आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी, तुमची मुले जवळ असतील तरीसुद्धा, आणि परगावी काही मुले शिक्षणासाठी असतात त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हे पूजन करू शकता. जीवती ही लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. मुलांचे रक्षण करणारी, जीवन देणारी देवी म्हणजे जीवती माता. श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी हे व्रत सुरू करायचे असते आणि श्रावणात जेवढे शुक्रवार येतील त्यावेळेस तुम्हाला हे व्रत करायचे आहे. प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला अशी मांडून पूजा करायची आहे. तुमच्या देवघरामध्ये जर जागा असेल तर असे करा, किंवा बाजूला जसे मी तुम्हाला दाखवत आहे तसे तुम्ही पाट किंवा चौरंगावर सुद्धा हे मांडून तुम्ही पूजन करू शकता. सर्वप्रथम हे जे कागद आहे याला एका पुष्ठ्यावरती चिकटवून अशा भिंतीवर तुम्ही लावू शकता, किंवा भिंतीवर तुम्हाला पूर्ण जो पेपर आहे तो चिकटवला आला तरीसुद्धा चालेल. तर प्रथम तुम्हाला मांडणीबद्दल सांगते की तुम्ही ते चित्र ठेवून घ्या. त्याच्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची असती, त्याच्यामुळे थोडेसे मुठभर तांदूळ घेऊन त्याच्यावरती सुपारी म्हणून गणपती ठेवा आणि कलश स्थापना. आता कलश स्थापनेबद्दल सांगते की तुमच्या देवघरात जर कलश असेल दररोजचा मांडलेला, तो ठेवून तुम्ही या पूजेसाठी एक विशेष कलश वेगळा स्थापित करू शकता. आणि नसेल करायचा, देवघरात कलश आहे तरीसुद्धा चालेल, बाजूला हा असा दुसरा कलश मांडला तरीसुद्धा चालेल. तसा कलशामध्ये तुम्ही स्वच्छ पिण्याचे पाणी घ्या, त्याच्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता, फुले टाका, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घालून त्याच्यावरती स्वस्तिक काढून धान्याच्या राशीवरती तुम्ही थोडेसे तांदूळ घेऊन त्याच्यावरती तुम्हाला कलश स्थापना करायची आहे. आंब्याचे पाने लावायला विसरू नका. हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे आणि आंब्याच्या पानांना पूजेला विशेष महत्त्व आहे. अगदी 5 पाने तुम्ही कलशावरती लावायचे आहेत. सकाळी आता दररोज तुमची देवपूजा ज्यावेळेस होती त्यावेळेस तुम्हाला सकाळी ही जीवती मातेची पूजा मांडून तुम्हाला पूजा करायची आहे. आणि संध्याकाळी ज्यावेळेस तुम्ही दिवे लावतात त्यावेळेस तुम्हाला जीवतीची आरती करायची आहे आणि मुलांना आपल्या पाटावरती बसून त्यांचे औक्षण करायचे आहे. आणि मुले जर परगावी असतील तर आपल्याला 4 दिशांनी, म्हणजे पूजा झाल्यानंतर 4 दिशांना आपल्या अशा अक्षता ओवाळून टाकायच्या आहेत. म्हणजे जिथेही तुमची मुलं असतील ते सुरक्षित राहावे अशी जीवती मातेला प्रार्थना करण्याची ही प्रथा आहे. तर 4 दिशांना थोडे थोडे अक्षता तुम्हाला असे टाकायचे आहेत आणि जीवती मातेला हात जोडून त्यांच्या रक्षणासाठी, दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे. तर मांडणी झालेली आहे. छान धूप लावून घ्या. तुम्ही समया, निरांजन काय असतील ते लावून घ्या आणि पूजेला सुरुवात करा. तर ते जे तुम्ही पूजा मांडणी केली तिथे जे चित्र आहे त्याला तुम्ही देवीला हळदी, कुंकू, अष्टगंध, चंदन देवांना लावून घ्या आणि पूजेला सुरुवात करा. जीवती पूजनाला जरा जिवंतिका पूजन सुद्धा म्हटले जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी, म्हणजे याचा अर्थ झाला की म्हातारपणापर्यंत जिवंत ठेवणारी जीवती माता. आता तुम्ही पहिल्यांदा हे व्रत जर सुरू करणार असाल, तर ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यापासून करतात त्यांना हे नियम माहीत आहेत, पण पहिल्यांदा जे सुरू करत असतील त्यांच्यासाठी सांगते की हे तुम्हाला जे आहे हे व्रत करायचे. उपवास तुम्हाला शुक्रवारी पकडावं लागेल. उपवास तुम्ही दुपारी जरी पूजा केली तर तुम्ही संध्याकाळी आरती झाल्यानंतर एका सवाष्णी स्त्रीची ओटी भरायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता. आणि शक्यतो या दिवशी तुम्ही काळे कपडे घालू नका. आणि चणे, फुटाणे आणि दूध साखर हा विशेष नैवेद्य अगदी साधा हे तुम्ही दाखवायचंच आहे या दिवशी. आणि मुले परगावी जरी असतील तर तुम्ही अशी पूजा मांडून पूजा करू शकता. आणि संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी आरती झाल्यानंतर एक तरी का होईना सवाष्णी बोलून तिला हळदी कुंकू लावून दूध साखर आणि चणे फुटाणे तुम्हाला नैवेद्य म्हणून द्यायचे आहे. तर आता पूजेची सुरुवात करायची आहे. ते फोटोचे जे आपण चित्र चिकटवले होते त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून झाले. आघाडा, दुर्वा आणि फुलांची माळ हे विशेष आहे, या दिवशी तुम्ही नक्की करा. आणि कापसाची वस्त्रमाळसुद्धा महत्त्वपूर्ण आहे, तर ते सुद्धा तुम्ही त्या फोटोला घालून घ्या. कलशाला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्या, फुले वाहून घ्या. गणपती बाप्पाची सुद्धा तुम्ही पूजा करून घ्या. आणि जे समया दिवे लावले त्यांची सुद्धा पूजा तुम्हाला करायची असते या दिवशी. आता जीवतीच्या नैवेद्याबद्दल सांगते की तुम्हाला जसं मी चणे, फुटाणे आणि दूध साखर हे जे तुम्हाला नैवेद्य सांगितलं आहे हे तर महत्त्वाचं आहेच. त्याचसोबत तुम्हाला जर शक्य असेल आणि तुमची काही इच्छा असेल आपल्या मुलांसाठी
तर तुम्ही प्रत्येक शुक्रवारी जेवढेही श्रावणात शुक्रवार पडतील त्यावेळेस तुम्ही अगदी थोडेसे 1 वाटीभर सुद्धा पुरण घालू शकता आणि संपूर्ण पुरणाचा स्वयंपाक करून तुम्ही देवीला दाखवा. तुमची काही विषयाची इच्छा असेल, चणे फुटाणे जर तुम्हाला दाखवायचे पण तुम्हाला शक्य झाले तर प्रत्येक शुक्रवारी तुम्ही संपूर्ण पुरणाचा नैवेद्य करून देवीला दाखवू शकता. आणि शेवटच्या दिवशी आता शेवटचा म्हणजे जर शुक्रवार येईल त्या दिवशी तुम्हाला एक सवाष्णी स्त्रीला जेवायला बोलून पुरणाचा नैवेद्य देवाला दाखवून तिलासुद्धा जेवायला घालून ओटी भरली तर तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. या पूजनाला श्रावणात अतिविशेष महत्त्व आहे. श्रावण शुक्रवार हा जिवती मातेलाच समर्पित आहे. प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला अशी पूजा मांडून पूजा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, देवीची ओटी भरायची आहे आणि छान अशी पूजा करून घ्यायची आहे. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर 5, 7, 9, 11 जेवढे तुम्हाला भेटतील तेवढ्या सवाष्णी स्त्रींना बोलवा, त्यांना हळदी कुंकू लावा, दूध साखर आणि फुटाणे नैवेद्य म्हणून द्या आणि आपल्या जिवती मातेपुढे हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची. तुमची मुले जिथेही असतील ते सुरक्षित आणि आरोग्यदायी त्यांचं आरोग्य राहावं. आता सध्या कसं पावसाळा असतो, रोगराई सर्वत्र पसरलेली असते, त्याच्यामुळे लहान मुले जे असतात त्यांना रोगराई बाधा ह्या होतच असतात. त्याच्यापासून संरक्षण म्हणून आपण ही पूजा करायची असते. आता ही तुम्हाला जिवती मातेपुढे एक ब्लाऊज पीस, नारळ, ओटीचे सामान, तांदूळ घ्या, खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम सर्व साहित्य घेऊन तुम्हाला जिवतीची ओटी भरायची आहे. आणि हे आता देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि तिथे बसूनच तुम्हाला जिवतीची कहाणी आणि आरती करायची आहे. आता पूजा पूर्ण झाली म्हणून तुम्ही पूजा करून उठायची नाही. तुम्हाला हे सर्व जशी तुम्हाला मांडणी दाखवली तशी मांडणी करून झाल्यावर अगदी छोटीशी कहाणी आहे ती जिवतीची कहाणी तुम्हाला कुठेही बाजारामध्ये जिथे पूजेचे साहित्य पुस्तकं वगैरे भेटतात तिथे तुम्हाला जिवतीची कहाणीची पुस्तक भेटून जाईल. ते जिवतीची तुम्हाला कहाणी करायची आहे आणि आरतीसुद्धा पूजा संपन्न झाल्यानंतर करायची आहे. तर अशी ही जिवतीची कहाणी आणि आरती केल्यानंतर हात जोडून प्रार्थना करा आणि जिवती मातेला तुमची मुलं जिथेही असतील तिथे सुरक्षित आणि आरोग्य संपन्न राहावी अशी प्रार्थना करा. असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे तुम्ही सबस्क्राईब केले तर तुम्हाला असेच माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.